सांगली महानगरपालिकेकडून गेल्या 16 महिन्यात 39,906 जन्मदाखले देण्यात आलेले आहेत। त्यापैकी 3,827 दाखले बोगस आहेत असा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला। हे दाखले रद्द करून संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली। सांगली विधानसभा मतदार यादी आणि मिरज विधानसभा मतदार यादीत पुरावे नसलेल्या हजारो व्यक्तींची नावे आहेत। त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली। त्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाले असल्याचे सिद्ध झाले आहे। 39,906 जन्म प्रमाणपत्र सुधारणेच्या नावाने गेल्या 16 महिन्यात देण्यात आले आहे। 10 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगली महापालिका आणि अमरावती महापालिकेला निर्देश देण्यात आले होते। आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हे 39,906 तपास केल्यानंतर 3,827 जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने देण्यात आलेले आहे। त्या सुधारणेच्या नावाने एडिशनल जन्म नोंद झाली आहे। हे रद्द करण्याचा निर्णय आज झाला आहे। माननीय महापौर, माननीय अतिरिक्त आयुक्त, उर्वरित जे जन्म प्रमाणपत्र आहे त्यासाठी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना विनंती केली आहे की त्यांनी विशेष समिती गठीत करावी, जशी मुंबई महापालिकेने केली होती। हे 3,827 च्या संबंधात FIR पण पुढे दाखल केला जाणार।